पुणे शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा हा लाभला आहे। तेथील गड किल्ले, शिक्षण, संस्कृती हे पुणे शहराची ओळख करून देतात। त्याचप्रमाणे पुण्याची खाद्य संस्कृती तेवढीच प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणची तेवढीच चर्चाही होत असते। त्याचप्रमाणे पुण्यातील कर्वेनगर येथील कमिस कॉलेज जवळ असलेलं श्री स्वामी कृपा पोहा सेंटर या ठिकाणी पोहे बनवणारे प्रवीण पाटील यांना त्यांच्या डान्समुळे डान्सिंग पोहेवाले म्हणून देखील ओळखलं जातं। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता 9 वर्ष चालले, मी 2016 मध्ये चालू केलेलं आहे। ते काही जशी त्याची बोलायची पद्धत असते ते पोहे बनवताना मी माझी मान वगैरे आलते म्हणून ते डान्सिंग पोहे वगैरे म्हणून पोहे काय नाही, जसं नॉर्मली आपण घरी जसं बनवतो तसं, आणि सर्व काही समोर राहतं आपलं। असं हॉटेलवाल्यांसारखं असं काही नाही बनवून ठेवलेलं आहे, असं काही नाही। सर्व जे आहे ते सगळं कस्टमरच्या समोरच बनवतो आपण। साबुदाणा खिचडी राहते आपल्याकडे सकाळी नाश्त्यात, आणि रात्री जेवणात भरीत भाकरी, पिठलं भाकरी, कढी खिचडी, संडे स्पेशल दाल बाटी, आमच्याकडे कडची पाटोड्याची आमटी राहते, मसाल्याची उडदाची डाळ राहते। आमच्याकडच्या खानदेशी स्टाईलनी भाजी बनवलेल्या राहतात आमच्या। मिक्स प्लेट जर घेतली पोहे आणि साबुदाणा खिचडी 25 ला, उपवासाची खिचडी घेतली 25 ला, पोहे घेतलं 20 ला सॅम्पल टाकून। प्रतिसाद लोकांचं भरपूर प्रेम, प्रतिसाद म्हणण्यापेक्षा कस्टमरचं भरपूर प्रेम। तरी सकाळी 7:15 ते 2:15 पर्यंत सकाळचा नाश्त्याचा टाइम आहे। खास वैशिष्ट्य घरगुती पद्धतीने बनवलेलं, समोर जे आहे ते सगळं समोर बनवलेलं। असं विशेष असं काहीच नाही, आपण विशेष असं काही टाकत नाही त्याच्यात, जे आहे ते सगळं समोर बनवून देतो। आमचा जळगाव स्टाईल बनवलेला राहतो, आमचं खानदेशी स्टाईलने सगळं बनवतो आम्ही। आपण पाहिलं की प्रवीण पाटील हे गेली 9 वर्ष झालं ते हा व्यवसाय करत आहेत। त्यांच्याकडे मिळणारे पोहे हे अतिशय फेमस असून ते खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असते। त्याच पद्धतीने त्यांच्या डान्सिंग स्टाईलमुळे त्यांना व्हायब्रेटिंग पोहेवाले तर डान्सिंग पोहेवाले म्हणून देखील ओळखलं जातं। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।